वेलकम स्टुडंट. सायन्स पार्ट 1च्या फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशनमधला हा 5वा लेक्चर आहे आणि शेवटचं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स या चॅप्टरवरचे बघणार आहोत. पहिलं एक्सप्रेशन बघूया. द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 किलोग्रॅम अँड 49 न्यूटन रिस्पेक्टिवली. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन मून? Assume that the acceleration due to gravity on moon is 1/6 of that on the earth. आता या ठिकाणी गिव्हन काय आहे बघा. आपल्याला देण्यात आलेलं आहे मास ऑफ ऑब्जेक्ट m इज इक्वल टू 5 किलोग्रॅम आणि वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन अर्थ इज इक्वल टू 49 न्यूटन. आता यानुसार आपल्याला मूनवरचं या ऑब्जेक्टचं वेट शोधायचं आहे आणि मास पण शोधायचं आहे. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मास आणि वेट या दोघांमधला फरक बघितला होता. त्यामध्ये आपण बघितलं होतं की मास हे जास्त किलोग्रॅममध्ये आपण त्याचं युनिट आहे आणि ग्रॅममध्ये त्याचं छोटं युनिट आहे CGS युनिट, आणि वेट हे न्यूटनमध्ये आपण मोजतो. वेट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी हे असतं. मास हे युनिवर्समध्ये कुठं पण गेलो आपण, युनिवर्समध्ये कुठल्याही ठिकाणी मास बदलत नाही, मात्र वेट जे आहे हे मात्र बदलतं. कारण फोर्स इज इक्वल टू आपण बघितलेलं आहे मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीवरती आपण 9.8 असं मानले जाते. चंद्रावरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळी आहे. इतर प्लॅनेटवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळी आहे. म्हणून वेट जे आहे ते वेगवेगळ्या प्लॅनेटवरती आणि पृथ्वीवरती सुद्धा काही ठिकाणी वेट जे आहे वस्तूचं, ऑब्जेक्टचं, ते वेगवेगळं असू शकतं. आणि म्हणून यामध्ये आपण ते न्यूटनमध्ये मोजतो. ज्यावेळेस आपण एखाद्या दुकानात जातो आणि त्या दुकानदाराला एखाद्या वस्तूचं वेट सांगतो, ॲक्च्युली आपण ते मास सांगत असतो. जनरली दैनंदिन जीवनामध्ये आपण मास आणि वेट ह्या दोन्ही गोष्टी एकच मानतो, परंतु प्रत्यक्षात आपण मास ही संकल्पना वापरत असतो. ज्यावेळेस आपण वेट सांगतो, समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं वेट आपण सांगितलं की 40 किलोग्रॅम आहे, तर प्रत्यक्षात आपण ते मास सांगत असतो. वेट त्याला परत आपल्याला 9.8ने मल्टिप्लाय करावं लागतं. एखाद्या व्यक्तीचं वेट जे आहे ते 50 किलोग्रॅम असेल तर त्याचं ॲक्च्युअल मास ते 50 किलोग्रॅम असतं आणि वेट ॲक्च्युअल असतं ते 490 न्यूटन. तर आपण या आपल्या एक्झाम्पलकडे वळूया. या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून. म्हणून आपण या ठिकाणी बघूया की एकतर मास आणि वेट यामध्ये आपला 5 किलोग्राम जे त्याचं वेट मास आहे ते आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, ते अर्थवरती पण 5 किलोग्राम असेल आणि मूनवरती पण 5 किलोग्राम असेल. देअरफॉर मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन अर्थ इज इक्वल टू मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून इज इक्वल टू 5 किलोग्रॅम. हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता सेकंड बघूया. आपल्याला शोधायचं आहे वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून. तर आता वेटचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वेट इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर आता या ठिकाणी वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून डिवायडेड बाय वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ इज इक्वल टू, हे फॉर्म्युल्यामध्ये मास ऑफ ऑब्जेक्ट मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून डिवायडेड बाय मास ऑफ ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. हा फॉर्म्युला याच्यानुसारच आपण हे घेतलेलं आहे. W इज इक्वल टू mg इथं पण आलं आणि W इज इक्वल टू mg इथं पण आलं. फक्त हे मूनसाठी आहे आणि हे अर्थसाठी आहे. दॅट इज इक्वल टू, हे मास आणि मास कट झालं, दॅट इज इक्वल टू मास ऑन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ डिवायडेड बाय 6. पृथ्वीवरती जितकी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याच्या भागिले 6. ही व्हॅल्यू जी एमची व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकूया. दॅट इज इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ डिवायडेड बाय 6 ही झाली याची व्हॅल्यू, मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ.
आता हे कट झालं आणि हे कट झालं, दॅट इज इक्वल टू म्हणजे वेट ऑन मून डिवायडेड बाय वेट ऑन अर्थ इज इक्वल टू 1/6. आता आपल्याला शोधायचं वेट ऑन मून, म्हणून वेट ऑफ अर्थ जे आहे इकडे आपण मल्टिप्लायमध्ये जाईल. देअरफॉर वेट ऑन मून इज इक्वल टू हे इकडे गेल्यानंतर वेट ऑन अर्थ डिवायडेड बाय 6. आणि वेट ऑन अर्थ आपल्याला दिलेलं आहे 49 न्यूटन, म्हणजे 49 न्यूटन डिवायडेड बाय 6 दॅट इज इक्वल टू या 6चा आपण याला भाग देऊया. 6 8 48, 1 उरला, 6 1 6, 4 उरले आणि साधारणतः 42 न्यूटन. म्हणजे वेट ऑन मून हे आता इथं कमी झालेलं आहे. पृथ्वीवरती ते 49 न्यूटन असेल तर ते चंद्रावरती 8.17 न्यूटन इतकं असेल. म्हणजे जर त्याच्याऐवजी आपण जर 60 न्यूटन जर पृथ्वीवरती घेतलं मग 60 न्यूटन, तर ते वेट जर घेतलं आपण 60 न्यूटन इतकं वेट जर घेतलं पृथ्वीवरती एखाद्या व्यक्तीचं असेल किंवा ऑब्जेक्टचं असेल, तर ते चंद्रावरती 1/6 म्हणजे 10 न्यूटन इतकं भरेल. एवढा फरक आहे चंद्रावरचा आणि पृथ्वीवरचा. आता आपण सेकंड एक्सप्रेशन बघूया. The masses of Earth and Moon are 6.6 multiplied by 10 raised to 24 kilogram and 7.4 multiplied by 10 raised to 22 kilogram respectively. The distance between them is 3.84 multiplied by 10 raised to 5 kilometer. Calculate the gravitational force of attraction between two, where use G equal to 6.7 multiplied by 10 raised to -11 Newton meter square kilogram per kilogram square. सर्वात पहिल्यांदा आपण गिवन बघूया. गिवन काय आपल्याला दिलेलं आहे. पहिले दिलेलं आहे मास ऑफ अर्थ. मास ऑफ अर्थ त्याला आपण m1 मानूया. m1 इक्वल टू मास ऑफ अर्थ आपल्याला माहिती आहे 6 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 24 किलोग्रॅम. त्यानंतर आहे मास ऑफ मून. मास ऑफ मून दॅट इज आपण m2 मानूया, ते आहे 7.4 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 22 किलोग्रॅम. and distance between them that is d equal to 3.84 multiplied by 10 raised to 5 किलोमीटर. आता किलोमीटरचं आपल्याला पहिल्यांदा मीटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल, म्हणजे त्याला 1000 ने गुणावं लागेल. 1000 म्हणजे 10 रेस्ड टू 3 आणि 10 रेस्ड टू 5 आहे, म्हणजे ते 10 रेस्ड टू 8 होईल. 84 मल्टिप्लाइड बाय 10 रेस्ड टू 8 मीटर. याच्यामध्ये आपण 3 शून्य वाढवले म्हणजे त्याचा जो घात आहे ते 8 ने वाढलेला आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, त्याच्यानुसार F इक्वल टू GM1 मल्टिप्लाइड बाय M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यात या किमती जर आपण टाकल्या, Gची व्हॅल्यू आपल्याला मिळते 6.67 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू -11. यानंतर M1 म्हणजे मास ऑफ अर्थ दॅट इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 24. त्यानंतर मास ऑफ मून दॅट इज इक्वल टू 7.4 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 22 किलोग्रॅम डिवायडेड बाय D स्क्वेअर म्हणजे 3.84 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 8 होल स्क्वेअर. याला आपण परत रिअरेंज करूया. हे आहे 6.67 मल्टिप्लाइड बाय 6 घेऊया, मल्टिप्लाइड बाय 7.4 घेऊया, मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू -11 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 24 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 22 डिवायडेड बाय 3.84 मल्टिप्लाइड बाय त्याचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे 3.84 दोन वेळेस 10 रेज टू 8 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 8. याच इकडे घेऊया F इक्वल टू आता हे तसंच ठेवूया 6.67 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 7.4 डिवायडेड बाय 3.84 मल्टिप्लाइड बाय 3.84. आता हे जे 10 रेज टू 8 आणि 10 रेज टू 8 हे 10 रेज टू 16 होईल. हे 16 आपण वरती घेऊन जाऊ. 10 रेज टू -11 मल्टिप्लाइड बाय हे 22 आणि 24 हे 46 होतील. 10 रेज टू 46 मल्टिप्लाइड बाय याला वरती घेतल्यानंतर 10 रेज टू -16 होईल.
दॅट इज इक्वल टू, या ठिकाणी या दोघांची बेरीज केली तर ती 27 होईल, -11 आणि -16, आणि 27मधून 46 मायनस केले तर ते 27मधून 46 मायनस केले ते राहतील 19. देअरफॉर 6.67 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 7.4 डिवायडेड बाय 3.84 मल्टिप्लाइड बाय 3.84 मल्टिप्लाइड बाय 10⁻19. हे सर्वांचा गुणाकार किंवा भागाकार केला तर आपल्याला इथे 2 मल्टिप्लाइड बाय 10⁻20 हे फोर्स असल्यामुळे आहे न्यूटन. दोन्ही ऑब्जेक्टमध्ये अर्थ आणि मूनमध्ये 2 मल्टिप्लाइड बाय 10⁻20 न्यूटन इतकं त्यांच्यामध्ये फोर्स अट्रॅक्ट राहील, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे त्या ठिकाणी ॲक्टिव्ह राहील. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. द मास ऑफ अर्थ इज 6 मल्टिप्लाइड बाय 10⁻24 किलोग्राम. The distance between Earth and Sun is 1.5 multiplied by 10⁻11 meter. If gravitation force between two is 3.5 multiplied by 10⁻22 Newton, what is the mass of Sun? आता या ठिकाणी गिवन बघूया आपण. गिवन दिलेलं आहे आपल्याला. मास ऑफ अर्थ इक्वल टू m1 याला आपण m1 मानूया, दॅट इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय 10⁻24 किलोग्रॅम. त्यानंतर आहे डिस्टन्स बिटवीन देम, मास अँड सनमधलं डिस्टन्स, ते आहे d इक्वल टू डिस्टन्स इक्वल टू 1.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻11 मीटर. अँड त्यांच्यामधला जो फोर्स ॲक्ट आहे सन आणि सूर्यामध्ये आणि पृथ्वीमधला, तो फोर्स आहे 3.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻22 न्यूटन. तर आपल्याला m2 शोधायचा आहे, मास ऑफ सन. त्याला आपण m2 मानूया. m2 आपल्याला शोधायचा आहे. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार F इक्वल टू g मल्टिप्लाइड बाय m1 मल्टिप्लाइड बाय m2 डिवायडेड बाय d². तर याच्यात आपण ही d² इकडे आणूया, ते मल्टिप्लाय होईल. F मल्टिप्लाइड बाय d², हे g आणि m याला डिवाइड होईल, g मल्टिप्लाइड बाय m1 दॅट इज इक्वल टू m2. यानुसार आपण, या फॉर्म्युल्यानुसार आपण आता m2ची व्हॅल्यू काढू शकतो, म्हणजे मास ऑफ सनची व्हॅल्यू काढू शकतो. देअरफॉर m2 इक्वल टू, Fची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, F इक्वल टू 3.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻22 मल्टिप्लाइड बाय F नंतर d² आहे, डीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻11 होल स्क्वेअर डिवायडेड बाय जीची व्हॅल्यू आहे 6.67 मल्टिप्लाइड बाय 10⁻11 मल्टिप्लाइड बाय m म्हणजे मास ऑफ अर्थ दॅट इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय 10⁻24. तर याला आपण रिअरेंज करूया. 3.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻22 मल्टिप्लाइड बाय या दोघांचा स्क्वेअर आहे, दॅट इज 1.5 मल्टिप्लाइड बाय 1.5 दोघांचा स्क्वेअर झाला, दॅट इज इक्वल टू 10⁻22 11 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 6.67 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 10⁻11 मल्टिप्लाइड बाय 10⁻24. याला इकडे घेऊया आपण. m2 इक्वल टू, आता हा 10⁻22 आपण तिकडे घेऊया आणि ऑलरेडी त्या ठिकाणी 10⁻22 आहे, म्हणजे या ठिकाणी होईल 3.5 मल्टिप्लाइड बाय 1.5 मल्टिप्लाइड बाय 1.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻22 आणि 22 हे झाले 44 डिवायडेड बाय, या ठिकाणी याला परत रिअरेंज करूया, 6.67 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 10⁻13. हे 10⁻11 आणि 10⁻24 याची वजाबाकी केली, मायनस केलं त्याला, तर ते येतं 10⁻13 दॅट इज इक्वल टू, हे 13ला आपण वरती घेऊया, दॅट इज इक्वल टू 3.5 मल्टिप्लाइड बाय 1.5 मल्टिप्लाइड बाय 1.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻44 मल्टिप्लाइड बाय 10⁻13. वरती आल्यामुळे ते -13 होईल, डिवायडेड बाय 6.67 मल्टिप्लाइड बाय 6
दॅट इज इक्वल टू, यांचं जर आपण गुणाकार भागाकार केला तर ते येतं 0.196 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴ दॅट इज इक्वल टू 31. आणि 0.196 ऐवजी आपण 1.96 घेतलं कन्व्हिनियन्ससाठी, दॅट इज इक्वल टू 10⁻30. हे मास आहे, मास ऑफ सन, दॅट इज इक्वल टू किलोग्रॅम. द मास ऑफ सन इज 1.96 मल्टिप्लाइड बाय 10⁻30 किलोग्रॅम. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल अशी आशा करतो आणि या चॅप्टरचा शेवटचं लेक्चर या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.